पुण्यातील ही ऐतिहासिक दहीहंडी सुरू केले। दादा काय सांगाल, 35 मंडळ एकत्र आलेले आहेत। आनंद आहे की 35 मंडळ एकत्र आले, ज्याच्याने पोलीस पुणेकरांना त्रास कमी होईल, ट्रॅफिकची त्रास असेल, पोलीस प्रशासनावर दबाव असेल आणि ध्वनी प्रदूषण हे कमी होईल। कारण 25-50 मीटरवर दहीहंडी जे साजरा करतात त्या दहीहंडीला अर्थच नसतो। आणि मुख्य गणेश उत्सव मंडळ आणि कार्यकर्ते हे नेहमी समाजात परिवर्तन घडवतात आणि ते परिवर्तन आपल्याला या ऐतिहासिक लाल महल चौकात दिसते की जेव्हा हे सगळे मंडळ एकत्र येतात त्याच्यातून जे परिवर्तन घडते ते तुम्हाला आज दिसणार आहे। दादा खरं तर एक नवा पायंडा, नवा आदर्श तुम्ही या ठिकाणी सुरू केलात। सर्व विभागातून कौतुक होतं, नागरिकांमध्ये सुद्धा जी वाहतूक कोंडी होती त्याचा सुद्धा फायदा होतो। 100% फायदा होणार, कारण आज 35 मंडळ मी तुम्हाला आता खात्रीने सांगतो की पुढच्या वर्षी हे 35 ते 60 ते 65 मंडळ आमच्या सोबत येतील आणि दहीहंडी बंद करतील। म्हणजे पुणेकरांना त्रास कमी होईल, पोलीस प्रशासनावर होईल आणि आनंदी उत्सवामध्ये दहीहंडी साजरा होणार। आपल्या मंडळाचं कसं पद्धतीनं आता सुरुवात होणार आहे? दहीहंडी किती वाजता सुरुवात होणार आहे? किती मंडळ? दहीहंडीची सुरुवात तुम्हाला दिसती आहे, पारंपरिक ढोल ताशा पथकच्या वादनाने दहीहंडीची सुरुवात झाली आहे आणि त्याच्यानंतर डीजेच्या आवाजावर गाण्यांवर आनंद व्यक्त करतील सगळे आपले कार्यकर्ते आणि पुणेकर। आणि रात्री 9:30 वाजता शिवतेज गोविंद पथक हे दहीहंडी फोडतील। पण याच्यात विशेष म्हणजे 8 ते 10 पथक सलामी देणार आहे आणि त्याच्यात एक विशेष म्हणजे महिलांची पथक ती 5 ते 6 थर लावून सलामी देणार आहे। आता उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। लोकसंख्येतील चंद्रशेखर बांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।